मित्रांनो, माझं नाव मनोहर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख या ठिकाणी आणि आता आपण जाणार आहोत टिकलेश्वर मंदिरामध्ये. तोपर्यंत बघत राहा. तर चला जाऊया. हिरव्या झाडीने भरलेला असा हा रस्ता टिकलेश्वरला आपल्याला घेऊन जाणार आहे. छान अशी दोन्ही बाजूनी झाड आहेत आणि त्याची छान अशी सावली. दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा असं वाटत नाही की आपण मुखामधून चालत आहे. असं इतकी छान सावली आहे की दुपारची वेळ आहे असं वाटतच नाही आहे. ती हिरवी गर्द झाडी आहे. टिकलेश्वरचं जायचं रस्ता फार कठीण आहे. अशा कठीण रस्त्यावरून मला प्रवास करावा लागत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण मस्त झाडी आहे, पण रस्ता मात्र खराब आहे. सगळीकडे असा डोंगर पसरलेला आहे आणि हा असा रस्ता. या रस्त्यावरून मगाशी तर फार मोठे मोठे दगडी होत्या. काहीतरी थोडे छोटे छोटे दगडी आहेत, पण मगाशी ते एकदम मोठे मोठे दगडी होते. त्या दगडातून तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. अजून आता आपल्याला 2 किलोमीटरपर्यंत जायचं आहे. चला तर मग पुढे जाऊया. असं पूर्ण चढण आहे आणि रस्ता बघितला असा हा डेंजर रस्ता आहे पूर्ण. त्या रस्त्यातून वरती यायचं आहे. तरी तो मला मी मगाशी एका गावाला विचारलं रस्ता की जायचं कसं ते, तर त्यांनी मला सांगितलं रस्ता एकदम खराब आहे आणि वरती वाघ सिंह पण असतात. वाघ सिंह नाही, वाघ आणि सीता पण आहे म्हणतात. मला विचारतात तुम्ही एकटेच चालले आहेत का म्हणून. म्हटलं मी एकटेच प्रवास करतो सगळीकडे, पुढे सांभाळून जा आणि व्यवस्थित या. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत. हा रस्ता अर्धा डोंगर आपल्याला चढून यावं लागलेलं आहे. देवरुखपासूनचं अंतर अवघं 6 किलोमीटर होतं, पण आपल्याला 25 ते 30 मिनटं लागलेली आहेत. आणि पूर्ण रस्त्यावरून असं वाटत होतं मी बाईकवर नाही, तो घोड्यावरून बसून येतो आहे. असं उडत होतो खडखड खडखड, एवढी मोठमोठी दगडी. चला तर मग इथून पायऱ्यांची सुरुवात होते आहे. आपण चालायला सुरुवात करूया. आपण आलो आहे देवरुखमधील टिकलेश्वर मंदिरामध्ये. टिकलेश्वर मंदिर हे शंकरांचं स्वयंभू मंदिर आहे, जे सह्याद्रीच्या एकदम टोकावरती वसलेलं आहे. तिथे जाण्यासाठी या पायऱ्या आहेत. चला तर मग जाऊया, आपण सुरुवात करूया. पायऱ्या चढायला आपण सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणापर्यंतच्या पायऱ्या आहेत. ह्या ज्या दिसत आहेत ना, ह्या पायऱ्या फक्त थोड्याच आहेत. त्याच्यानंतर पुढे संपूर्ण असं डोंगरात कसं आपण चालत जातो तसा पूर्ण रस्ता आहे. आणि एवढं भयंकर आहे की आजूबाजूला तुम्ही बघू शकता काहीच नाही. मी बघा सेफ्टीसाठी माझ्याकडे एक काठी ठेवलेली आहे फक्त. आणि आपण चाललेलो आहोत. हा बघा, या पायऱ्या अशा लवकर लवकर जाऊया, कारण अंधार व्हायच्या आधी आपल्याला परत खाली उतरावं लागेल, नाहीतर रस्ता नाही माहिती पडणार. वाट आहे की नाही ते पण समजत नाही. मंदिराचं आणि रस्त्याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. लवकरच पूर्ण होऊन जाईल ते काम. सध्या तरी अशी परिस्थिती आहे, पण होईल ते लवकरात लवकर. ते दिसत आहे मंदिर वरती. आपल्याला तिकडे जायचं आहे. ते बघा, तेवढ्या वरती आपल्याला जायचं आहे. अजून आपण बऱ्याच खाली आहे. आणि रस्ता पण बघितलात असा आहे तो. हा बघा, हा रस्ता दिसतोय डोंगरातून. चला, पायऱ्या बघा किती स्ट्रेट आहेत एकदम. असं एकदम चढून चढून जायचं आहे. इकडे
एकदम स्ट्रेट असं बघू शकता. आपण किती उंचावर आलेलो आहे. अजूनही बरंच वर जायचं आहे. मजबूत दम लागलेला आहे. पाण्याची बाटली पण नाही सोबत ठेवली आहे. बघा नजारा किती मस्त आहे. संध्याकाळच्या वेळेला तर आणखीन छान दिसेल. आणखीन थोडं उंचावरून काय सीन आहे बघा. मंदिर आहे तिथे समोर दिसत आहे. आणि हे बांधकामाचं साहित्य येते वरती आता, कारण पायऱ्या इथून अर्धवटच आहेत. त्याच्यापुढे मंदिरापर्यंत आता हे पायऱ्या बांधणार आहेत. त्याचंही काम चालू आहे. हे रोपवे केलं आहे तरी त्याच्यातून मटेरियल वरती घेऊन येतात. आपल्याला अजून तिथे जायचं आहे. चला, पायऱ्या इथपर्यंत संपल्या. आता याच्या पुढे आपल्या पायऱ्या बनवत जायचं. तेच त्यांचं काम चालू आहे. याच्या पुढे आता पायऱ्या बनवायचं, म्हणून ते सगळं मटेरियल वरती घेऊन येत आहेत. चला आता बिना पायऱ्याचे जाऊया. पायऱ्या बनवणारे मामा लोक येत आहेत, त्यांना विचारू. हा, कधीपर्यंत काम पूर्ण होणार पायऱ्यांचं? 1 महिना लागेल. 1 महिना लागेल. रोडच बनवायचं ना गाडीसाठी? गाडीसाठी नाही, हां, माणसासाठी. माणसासाठीच. 1 महिन्यात वरपर्यंत होतील. आता अजून किती वर जायचं आहे? अजून बरंच लांब आहे. बरंच लांब आहे. हो, अरे वा. हां, झालं काम संपलं? तुम्ही चालले घरी? लाईट हा. आलंय म्हणता नाही तर खाली येईल. अच्छा अच्छा, चला चालेल. नको, आहे की काठी? नाही, मोठं देऊ का बोल? हां, द्या. ते मला मामा काठी तोडून देत आहेत वरती चढायला सपोर्ट म्हणून. ते बघा, पण त्यांनी तोडलेली आहे काठी सपोर्टसाठी. आम्ही कणकवली. मामाने दिलेल्या काठीने फार सपोर्ट भेटतो आहे चढायला. म्हणजे तेवढं वजन जाणवत नाही काठी टेकवत चाललं की. गावची काठी. आता हे सरळ चढून चढायचं आहे. तुमच्या चपला चांगल्या पाहिजे, घसरला तर गेलात. चढताना काय वाटत नाही, म्हणजे घसरण्याची. उतरताना फार जास्त भीती होती घसरण्याची. हे आता अजून एवढं जायचं आहे. आपल्याला इथून वर जायचं आहे. असं इथून जायचं वरती. पण आपण इथे एक छोटं मंदिर आहे देवीचं. दुर्गा मातेचे देऊळ आहे. दुर्गा माता बसली आहे आणि पाठीमागे पाण्याचं स्तोत्र आहे. तर पाठीमागे पाणी आहे कुंडामध्ये, म्हणून इथे तरी दिलेलं आहे, पाणी म्हणजे जीवन, पाणी जपून वापरा. हे मागे पाण्याचं कुंड आतमध्ये गुहेमध्ये आहे ना, इथे पाठी पाणी आहे. हे बघा, दिसलं? पाण्याचं कुंड आहे, पाणी आतमध्ये. इथे गाय बसलेली आहे, दुर्गा माता. दरी ही बघा. आपण किती उंचावर आलो आहोत याचा तुम्ही अनुमान बांधू शकता. किती उंचावर वसलेलं आहे देवस्थान. प्रत्येक पॉईंटवर मी तुम्हाला वरून किती वर आलो आहे, किती उंचावर आहे ते दाखवत आहे. इथून कडात आलो होतो.
आणि आता आपल्याला अजून असं वरती जायचं आहे. चला तर, आणि शेवटी आपण येऊन पोचलेलो आहोत मंदिराच्या जवळ एकदम. तर थोडंसंच वर गेलं की मंदिर हे बघा. आपण इथे पोचलेलो आहे. हे आहे हर हर टिकलेश्वर महाराज की जय. आपण मंदिरात पोचलेलो आहे आणि मंदिरामधून आपला हा संपूर्ण परिसर, याच्यावरती काही नाही आहे. हा लास्ट डोंगराचा कडा आहे. नाही पण तो खाली रस्ता दगडाचा एवढा खराब आहे ना, ते बाईक तर उडत उडतच आली घोड्यासारखी. पायऱ्यांची कामं चालू आहेत, लाईट नसल्यामुळे सगळे बसले नाहीत. संपूर्ण ही पूर्ण दरी आणि डोंगराचा एकदम शेवटचा कडा आहे हा, जिथे आपण पोचलेलो आहोत. आणि हे समोर दिसते ते टिकलेश्वर शंकर मंदिर. आता आपण समोर गाभाऱ्यात चाललेलो आहोत आणि आपण गाभाऱ्यातून त्याचे दर्शन घेऊया. आणि ही जी समोर दिसते आहे, ही आहे स्वयंभू शंकराची मूर्ती. किती छान आहे ना. हां, काय बोलत होते तुम्ही? ते मंदिर आहे चांगली. हां पूर्ण कडा आहे, कड्याच्या आतमध्ये पाणी आहे. हां, हा कडा कुठला बोलले? सह्याद्रीचा कडा. सह्याद्रीचा कडा. सह्याद्रीचा कडा. आता आपण आता चौकावर बसतो आहोत सह्याद्रीच्या कड्याच्या. हां, आणि हे जे खाली इथे दाखवत आहे, हा, इथं पाणी आहे, पाण्याची विहीर आहे. हां खाली दोन मंदिरं पण आहे. विहिरीच्या बाजूला दोन बारकाईची मंदिर आहे. मंदिर आहे. म्हणजे एवढं वरती कड्यावरती पाणी आहे. जाऊन बघायला लागेल. आपण जाऊन बघतो मी पण तिकडे. चला हा, चला चला. भेटू, भेटूया, भेटूया. रस्ता झाल्यावरती भेटू परत. नक्की, नक्की. चला. सगळं आता हे होते पूर्ण. ट्रेनिंग बिनिंग पूर्ण होते सगळं. पूर्ण होते. पूर्ण रोपे. ओके सगळं. तर मग पुढच्या टायमाला यायला तर मग बाहेर दिसणार. हा ना, किल्ल्यावर पण दिसतात, किल्ल्यावर. किल्ल्यासारखं एकदम. नाही ॲक्च्युली करायला पाहिजे, जोपासलं पाहिजे. जुन्या वास्तू ज्या आहेत त्या. 10 कोटीचा प्रोजेक्ट आहे, मोठा चालू काम. हां, आता हे काम चालू आहे ना, 10 कोटीचा प्रोजेक्ट आहे. अच्छा. चांगलं. चांगलं व्हायला पाहिजे ॲक्च्युली. या आपले जे जुने, गावाच्या जवळच आहे आमच्या. हो, जुन्या वास्तू आहेत या, लोकांना बघण्यासारख्या गोष्टी आहेत. जोपासल्या पाहिजे. लोक जोपासत नाहीत त्या गोष्टी. मग आपलं मुंबई, आपल्या इंडियामध्येच एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. लोक बाहेर बाहेर फिरायला जातात त्याच्यासाठी. नाही नाही, नाही, कुठंच नाही. मग ते काय नाही, काय पूर्ण कड्यावरती दिसतोय आपण एकदम. ज्या देवस्थान असे कुठंच नाही देवस्थान. सगळे असे कडक देवस्थान आहेत. हां, आपण त्या पाण्याच्या झऱ्याकडे जाऊया. जेवढ्या उंचीवरती पण थंड पाण्याचे डोह म्हणतो आपण त्यांना, एवढ्या उंचावर पण असे थंड पाणी लागतं आहे. लोकांना खाली गावात बोर मारून सुद्धा भेटत नाही. हे अशी इथे एवढ्या उंचावरती पाणी आहे. जाण्याची रस्ता एवढा खतरनाक आहे, जरा जरी स्लिप झाला तरी खालती. ही छोटीशी पायवाट आहे, आपण त्या पायवाटेने जातोय. ती एकदम डोंगराच्या कडेकडेने आहे एकदम. जरा जरी स्लिप मारलं तरी. हे बघा, नाही आपण इकडून चाललेलो आहे असं. आणि आपण इथे पोचलेलो आहे. पाण्याचे जे स्तोत्र आहे ते बघा, इथे पाणी मगाशी पण तुम्हाला मी एक दाखवलं तसं ते दुसरं. आणि पाणी एवढं थंडगार आहे इकडचं, जसं फ्रीजमधलं पाणी जसं काही.
अजून इथे पुढे दुसरं एक आहे ते पण बघूया. ही इथे बंद करून ठेवलेलं आहे. त्याच्या आतमध्ये आहे पाण्याचे झरे, पाण्याचे हे ते दिसणार नाही अंधारातून, पण एक पाण्याची विहीरच म्हणावी लागेल इकडे अशी आहे. तर बघितलं निसर्गाचा चमत्कार कसा येतो. डोंगराच्या एका एवढ्या कड्यावरती पाणी आहे ना, चमत्कार. मित्रांनो, ह्या मंदिराची रचना पाहिली की असं लगेच लक्षात येतं की हे मंदिर किती जुनं असेल ते. असं मानलं जातं की हे एक स्वयंभू शिवलिंग आहे. टिकलेश्वर हे नाव पडण्यामागे एक रंजक कथा आहे. काही जणांच्या मते या शिवलिंगावर नैसर्गिकरित्या एक टिळासारखं चिन्ह आहे आणि म्हणून जे देवाचं नाव टिकलेश्वर असं पडलं. ही निसर्गाची किती अद्भुत किमया आहे, नाही का? या मंदिराचे बांधकाम हे हेमांडपती शैलीचे असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्याच्या प्राचीनत्वाला आणखीनच पुष्टी मिळते. आणि ह्या मंदिरात जी महादेवाची मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. या पिंडीवर सतत पाण्याचे एक संततधार अभिषेक करत असते. इथली शांतता आणि पावित्र्य शब्दात वर्णन करणं कठीण आहे. महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते. आजूबाजूच्या गावातून बरेच लोक इथे यात्रेसाठी येतात. सारा आसमंत हर हर महादेवच्या नावाने दुमदुमून जातो. महाशिवरात्रीला जेव्हा इथे मोठी जत्रा भरते तेव्हा इथे बाजूलाच इथे महाप्रसादाची पण व्यवस्था केलेली असते. इथे भाविक लोक येऊन स्वतःचे जेवण बनवतात आणि जेवतात. तसंच महाप्रसाद पण तिथे आयोजित केला जातो. ही बरोबर मंदिराला लागूनच अशी ही जागा आहे. श्रावण महिन्यात सुद्धा इथे मोठी गर्दी असते. श्रावणी सोमवारी इथे विशेष पूजा आणि अभिषेकाचे सुद्धा आयोजन केले जातं. हा एक धार्मिक आणि शांत परिसर आहे, त्यामुळे इथलं पावित्र्य जपा. हे टिकलेश्वर मंदिर देवरुख एस टी डेपोपासून अगदी जवळ आहे. जास्तीत जास्त 6 किलोमीटर 6 किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे. हे देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या. चला आपण परतीचा प्रवास चालू करूया. पण त्या मार्गाने आलो त्या मार्गानेच आता आपल्याला उतरत जायचं आहे. इथून सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला एवढं खाली जायचं आहे. चला तर मग खाली गेल्यावरती भेटू. मित्रांनो, तुम्हाला हे देवस्थान कसं वाटलं? आवडले असल्यास नक्कीच या देवस्थानाला भेट द्या. तुम्ही येईपर्यंत कदाचित हा रस्ता पण चांगला झालेला असेल आणि देवस्थानाचे सुशोभीकरण पण झालेलं असेल. तुम्हाला नक्की मजा येईल. सह्याद्रीच्या टोकावर असलेल्या या देवस्थानापासून आपण खाली पोहोचलेलो आहोत. मजा आली. एक रोमांचकारी अनुभव होता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. यासारखे आणखीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.